हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर सकाळचे वाजलेलेत 10:30 वाजलेत काहीतरी, आणि मी आली शेतात इकडं. तर शेतात कशासाठी आली? किल्ले न्यायला आली. मळ्यात गिनिगोल लावले घरापुढच्या, आणि ते पाणी सोडायचे. दुपारी लाईट येईल ना. तू नाही दिसत इथून. नको नको, बस तिकडच, मीच येणार आहे वर, मीच येणार आहे तिकडं. तर आता आलती वर शेतात, तर म्हणलं मका दाखवावी. ह्याच्यावर तणनाशक मारले, पण बघा ह्याला काहीच झालं नाही तणाला. आता अजून एकदा आणून तणनाशक मारायचं ह्याला. आणि कांद्यातलं सगळं तण जळलं, कांद्यात काही राहिलं नाही, करपलं सगळं. इकडं लसूण लावलेलं आहे म्हणून इकडं थोडं चौधरी साहेबांनी जपून मारलं, लसूण मरू नये म्हणून. तर सगळ्या कांद्यातलं इकडचं तण जळलंय, तरी पण कांदा हलवून घ्यायला लागणार आहे. तर अजून 2-4 दिवस वाट बघायची. 4 दिवस झालेत तणनाशक मारलेलं, आणि मकातलं तर काय झालंच नाही. तर मका मला वाटतंय पहिलं कोळपून काढावी आणि नंतर खुरपावी बिदीतलं. तर बघूया आता कसं काय ठरतंय. आणि मी आली आता इकडं किल्ल्या न्यायला आली, पण म्हणलं जाता जाता थोडंसं दाखवावं की कसं काय कांद्यातलं ह्याच्यातलं. तर सार्थक तिकडं उभा आहे. सार्थक म्हणतोय मला दाखवा. काय करताय तुम्ही? म्हशी राखताय वय? अच्छा, मी येणार आहे तिकडं. वरच चालली मी. अरे विहिरीवर चालली मी किल्ले आणायला. हवा लय सुटली आज, कशाने काय माहिती. 10:30 वाजले तरी सावलीत थंडी वाजती, एवढी हवा सुटली. आज शेरडा नाही पे सोडल्या सार्थक. असं आहे का? जेवला का नाही? चिकन खाल्लं वय? अरे वा, रात्रीचा. हा बघा, सार्थक आलेला आहे म्हशी राखायला. आता दिसतोय, अरे आता दिसतोय. कांद्याचं पाणी होतंय खाली. तू असं नाचत जाऊ नको गड्या रानात न. बारीक बारीक कांदा आहे. तू ये आता पुन्हा इकडनं कडनी जा. नाचू नको, पटकन ये. शेरू इकडे तू. बारीक बारीक कांदा, ते कांद्याचं पाणी होऊन जातं लगेच खाली. काय बोलायचंय बोल. हाय मित्रांनो, हा, आम्ही आगायचे म्हशी राखाय आलोय. सार्थक उद्या जाणार आहे सार्थक उद्या चाललोय हॉस्टेलला. हॉस्टेलला जाणार? खरंच जाणार आहे? हा, नाही सोमवारी. उद्या सोमवार आहे की? उद्या चाललोय. सार्थक नातूय माझा हा, आणि हॉस्टेलला असतो. त्याची मम्मी पप्पा बाहेर असतात, आणि तो मामाकडे येऊन जाऊन असतो. हॉस्टेलला असतो. सणासुदीला मामा त्याचा घेऊन येतो त्याला. आणि मी असतो पुण्याला जायला, पण तिकडे जरा काय. हा, पुण्याला काहीतरी, पुण्याला त्याला शाळेत न्यायला सोडायला आणायला प्रॉब्लेम आहे. कोण नसते वाटतं घरी. मम्मी पण जॉब करते, पप्पा पण जॉब करतात, म्हणून तो हॉस्टेलला असतो. तर राहतो मस्त हॉस्टेलला वगैरे, है ना. तर इकडे कालगिनी गोलाला पाणी सोडले चौधरी साहेबांनी, आणि मी किल्ल्या न्यायला आली. कुठं किल्ल्या मला सांगितलं त्या टिपशी बघ म्हणलेले. तर चला आता किल्ल्या घेऊनच भेटूया. आणि ह्या रानात ज्वारी पेरली, पण ज्वारी काय अजून उगवली नाही. तर मला वाटते बहुतेक इकडं पाणी सोडायला लागणार आहे, तेव्हा ज्वारी उगवल. अजून दिसतच नाही कुठं. आताच पेरली, 2-3 दिवस झालं. वरचं रान लोटरून घेतलेले, थोडं वाळून द्यावं म्हणलं. गवत वाळलं ना थोडं, लोटरलेलं भुगा झालेलं थोडं, म्हणलं वाळण म्हणून. ह्या तुकड्याच्या वरचं तुकडं अजून मोकळंच आहे, त्यात काही केलंच नाही. ह्याला पेरून घेतलंय फक्त. ज्वारी पेरली त्यात. मागास ज्वारी होणार आहे, पण आता असू द्या. काय त्याला रानाला वापसाच नव्हती ना लय दिवस, आणि मकाचं रान असल्यामुळं मोकळं व्हायला उशीर लागला. तर काय कडबा का निघा ना गुरांना खायला. काय ठिकी 2 ठिकी झाली तरी गेल्या वर्षीची काय यंदाची काय भागून जाईल आमचं खायचं. आम्हाला ज्वारी कमी लागती, पण कडबा लय महत्वाचं आहे गुरांसाठी. तर एवढंच तुकडं आपलं ज्वारीचं आहे. तर चला मी किल्ल्या बघते जरा आता. विहिरीत पाणी पण भरपूर आहे अजून, दिसतंय का? पाणी भरपूर आहे विहिरीत. इथं पाणी सोडायचंय. लाईट पण आहे दुपारची चालू, पण आता चौधरी साहेब लागले कामावर जायला. मग सगळी घाई संगच उठायला लागली आता कामांची. किती भरणं करतील एकटे तरी. सगळी मका भिजवून काढली, कांदा भिजवून काढला. लय काम होत असतं चौधरी साहेबांना घरी असल्यावर. तर चला आता घरी जाऊन भेटूया. मला नट पाहिजे होती, पण नट काय
कुठली भेटा नाहीत मला. चौधरी साहेबांना विचारावं लागेल, नट भेटत नाहीत घरी, कुठल्या टीची काढून नेऊ. मळ्यातल्या टीला नटच नाही, तिथली कुणीतरी नेली काढून टीची नट. तर घेतली नट आणि पानं, किल्ल्या म्हणतात आमच्याकडे ह्याला. तर घेतले ना, आता चालली घरी. लय वेळ झालं आपलं रानातलं जातं चोरीला आणि लोकांकडे मागायचं. किती वेळ झाला अण्णा कुणाला तरी मागत होते, मला किल्ल्या आणून दे, किल्ल्या आणून दे. कोण कोणाची कामं सोडून द्यायला लागले वे. म्हणून मी म्हणलं आपल्या रानातनं जाऊन आणते, हेलपाटा पडून. अण्णांचं कसं पाय दुखतात, मग एवढ्या वर ये जा जा, तिथल्या तिथंच अण्णा भागवायचं बघत होते. पण त्याच्या काय भेटणार का, तो बघतच नव्हता, काय माहिती. मग मी म्हणलं थांबा, माझं मीच आणते वरनं जाऊन. काय लय अवघड आहे, कुठं लय लांब जायचे 5 मिनिटाच्या अंतरावर. म्हणून मग मी आली वर न्यायला. अजून माझ्या ट्रॅक्टर पण आलाय फनायला. कामं संपत नाही शेतकऱ्याच्या मागची. ही मका पण फवारली, पण बघा ह्यात पण किती गवत आहे. गवतानी ना पिडलंय रानाला कशाने काय माहिती. नांगरट करून घेतली तरी एवढी गवत आले ते रानात. काय करावं काय नाही. बी यायच्या आधीच म्हणलं थोडं खुरपून कोळपून काढावं, म्हणजे मग थोडा फरक तरी पडन ना. लय ताप दिलाय गवतानी खरंच. गवत फक्त ह्या खालच्या पडकात नाही, तिथं तर पडीक रान होतं माळरानाचं, पण त्यात गवत नाही. त्यात लय कमी गवत आहे. पण त्यातली मका पण एवढी विशेष नाही, एवढी काय खास नाही. गेले आता परत एकदा मकावर मका का केली, कारण गेल्या वेळेचा मुरघासाचा बेत फसला ना आपला. मग म्हणलं गुरांना उन्हाळ्यात घालायला काहीतरी लागल. तसं तर गुरं कमी केल्यात, पण आपल्याला अजून घ्यायचीत गुरं. हे बघा ह्यात जरा कमी गवत आहे, पण मका पण एवढी विशेष नाही. ही मका पेरल्यावर पाऊसच आला नाही, म्हणून मग ही मका एवढी विशेष नाही. एखादी आंघोळ झाली का नाही धानाची पावसाची, मग चांगलं येतं धान. पण ही पेरायला लेट झाली ना मका, म्हणून मग एवढी विशेष नाही आली तिथे. तर चला, चालत चालत कॅमेरा पकडून बोलायचं म्हणल्यावर कॅमेरा लय हलतो, क्वालिटी चांगली येत नाही व्हिडिओची. तर आता बघू मळ्यात काय नियोजन चाललंय. तशी तर दुपारी 3 वाजता लाईट येणार आहे मोटरची, पण ती आतापासूनच जोडाजोडी ही करून ठेवावं लागतं ना सगळं. कुणीकडे पाणी लावलेलं आहे, कुणीकडे नाही. मळ्यातली मोटर चालू केलेली तर किती दिवस झालं जमाना झाला. मळ्यात जास्त मोटर चालू करावी लागत नाही, पाणी लागतं मळ्यातल्या रानाला. आताशी कुठं वापसा आलाय तरी एक तुकडं राहिले बिन वापशाचं. मग मोटर चालू केली नव्हती, आता मोटर आज चालू करायची, बघावं लागेल. आणि काय नियोजन आहे तिचं. सार्थक खाली पोचला काय? पाणी काय गोकला? सार्थक आला म्हशी धुवायला खाली. हा आमचे फॅन आहेत बघा, हे मोठे मोठे फॅन बोलतोय, फॅन. तर चला आता घरी जाऊन भेटूया. कॅनेलला आली बोलत बोलत तुमच्या बरोबर. बघितलाय की त्यांनी कॅनेल? बघितलाय का नाही कमेंट मध्ये सांगा जरा. आमचा कॅनेल बघितलाय का नाही तुम्ही? कॅनेल मधनं उतरताना मी चप्पल हातात घेत असते. चप्पली सहित गेल्यावर चप्पल फरकन खाली जाती घसरून. शेरू चप्पल आहे बाबा, शेरू हलका फुलका आहे म्हणून जातो पटकन माझ्या आधी. मला जमते का तसं जायला पटकन? आली बाबा.
कापलंय का ती शेत गप्पाड आहे लय गप्पाड. पोरांकडे दिले दळण ठेवायला आणि जार भरून आणायला. मी चालले अण्णाला बॅटरी घेऊन. दिवस मावळलाय आता. काय त्या लाईटीने दिवसभर गंमत केली. शेरा कुठं चालला तू? कोंबडा जात होता तले माझा आज. मग काय म्हणते अगं माझाच येत होता इकडं. मी म्हणलं तुमचं इतक्याला मी येत असतो इकडं. म्हणलं झाडावर बसतो म्हणलं माझा कोंबडा बघ की. गप्पे शेरू. बॅटरी घ्या. अजून तर निम बी नाही झालं. निम बी नाही झालं म्हणलं अजून तर. आधी पलीकडचं दार मोडून ठेवायला पाहिजे होतं. मोडले काय? चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.